बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, की राजाच्या आयुष्यामध्ये आता खूप छान आनंदाची बातमी घडणार आहे आणि धन्यामुळे अवनी राजाचे खोटं पकडणार आहे. खोटं बोलणाऱ्या राजाची अवनी अशी काही खोड मोडणार आहे ना. पण आता राजा चिडलेल्या अवनीला नक्की मनवतोय तरी कसा? आणि त्या दोघांच्या साठी अण्णा एक खूप छान असं सरप्राईज आणणार आहेत, जे सरप्राईज पाहून अवनीला तर धक्का बसतो, पण राजाला आनंदाचा धक्का बसलाय. पण अशी कुठली गोष्ट आहे जी की अण्णांनी सरप्राईज दिले आणि राजाच्या आयुष्यात असं आनंदाचं नेमकं काय घडणार आहे, बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रेक्षकांनो. आणि मागचे जे काही ट्विस्ट मी अपलोड केले होते ते सुद्धा नक्की बघा, कारण ते जसेच्या तसे घडत आहेत. तर मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की धन्या अवनीला कॉलेजमध्ये घेऊन जातो आणि त्याला जी मुलगी आवडते ती मुलगी हसून समोरून त्याला ग्रीन सिग्नलही देते. हे सगळं काही तो अवनीला कॉलेजमध्ये स्वतः घेऊन जाऊन दाखवतो आणि त्यानंतरच राजाच्या खोटं बोलण्याची तो पोलखोल करतो. तोपर्यंत राजा एका दुसऱ्या मालकाची भेट घेतो. त्याला नोकरीची अत्यंत गरज असते ना. जेव्हा तो त्या मालकाला जाऊन भेटतो त्यावेळेला तो मालक त्याला तेथून हाकलवतो. तरीही राजा त्यांना इतक्या विनवण्या करतो की माझ्यावरती असं रागू नका ना, माझं थोडं शांतपणे ऐकून तरी घ्या. आता तो मालक भडकतो, तू काय म्हणतोयस ते ऐकण्यात मला अजिबात रस नाही आहे. तुझ्यामुळे मला जो काही त्रास सहन करावा लागला आहे ना, तो माझ्यासाठी खूप आहे, निघ इथून. राजा विनंती करतो की असं काय बोलताय, मी फोन केला तर तुम्ही उचलत नव्हता म्हणून मी स्वतः भेटायला आलो आहे. त्यावर तो मालक सांगतो की मला तुला बघायची पण इच्छा नाही आहे, तू कशाला इथे आलायस. राजा नानांची समजूत घालतो की मी तुमच्याकडे किती वर्ष काम केलं आहे आणि तुम्ही मला अशी का वागणूक देताय. त्यावर नाना भडकतात, तू केलेल्या कामामुळेच तर त्या लोकांनी मला धमकी दिली ना, बस झालं, निघ इथून. राजा रिक्वेस्ट करतो की फक्त 5 मिनटं बोलायला वेळ द्या, माझं म्हणणं आधी ऐका, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. राजा तिथे आता नानांना एक मागचा किस्सा, जो भयानक किस्सा घडलेला आहे तो सांगतो की तुम्हाला आठवते का, 1 वर्षापूर्वी तुमच्या भावाचा अपघात झाला होता. हॉस्पिटलमध्ये मी स्वतः दाखल केलं होतं. तिथे रक्ताची गरज होती. तुमच्या भावाला रक्ताची गरज असताना मी स्वतः नाही रक्त दिलं. अहो पण इकडं तिकडं फोन करून रक्ताची सोय तरी केली ना. तुम्हाला जेव्हा अडचण आली तेव्हा मदतीला धावून आलो की नाही. तेव्हा माझा हात धरून तुम्ही काय म्हणाला होतात, तू जर रक्ताची सोय केली नसती तर आज माझा भाऊ म्हणाला होतात की नाही. आणि आज अण्णा हो तुम्ही परकेसारखं कसं हाकलून देताय मला. त्यावर अण्णा म्हणतात की उगाचच मला ना इमोशनल करू नकोस, तुम्हाला मदत केली होती मान्य आहे ना, पण त्याबद्दल आता मी काय करायचं ते बोल. त्यावर राजा सांगतो की मी त्या मोबदल्यात काही मागत नाही आहे, पण एका छोट्या चुकीमुळे जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जाणं योग्य नाही आहे ना. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका अण्णा. नाना, मी तुम्हाला काही दाखवून देण्यासाठी सांगत नाही आहे. माझी चूक झाली मी मान्य करतो, पण निदान माझी बाजू तरी ऐकून घ्यायला नको आहे का. त्यावर नाना विचारतात की असं काय कारण आहे तुझ्या बाजूने सांगायला. आता राजा घडली सगळी कहाणी सांगायला सुरुवात करतो की तो अवनीच्या घरी ड्रायव्हर म्हणून गेला होता, पण इथे राजाच्या थापा मारण्याची सवय काय जात नाही की तिथे अवनी कशी त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर जर समोरून एक मुलगी आपल्यावरती प्रेम करत असेल आणि तिला जर माझ्यासोबत निघून यायचं असेल तर तिथल्या मालकांना, माझ्या घराला काय त्रास होईल, भावांना काय त्रास होईल याचा विचार करत बसेन का. त्यावर नाना म्हणतात की तू जर नेहमीच तसं आहे राजा, तू ना फक्त स्वार्थी आहेस, स्वतःचा विचार करतो आणि म्हणून तुझ्यामुळे बाकीच्यांचा त्रास होतो. त्यावर राजा त्यांना जाणीव करून देतो की नाना, तुमचं पण लव्ह मॅरेजच झालं होतं ना, तुम्ही पण पळवून येऊनच लग्न केलं होतं ना. त्यावर ते म्हणतात की हो. अहो राजा सांगतो की अहो तेच ऐकून तर मोठा झालो आहे, तुम्ही पण असं लग्न करून किती छान सुखाचा संसार केला आहे, आता तसा विचार मी पण करणार की नाही. त्यावर नाना त्याच्यावरती रागवतात की इथं आता नाटकं करू नकोस, उगाचच ना निरागस चेहरा करून गोष्टी फिरवून फिरवून सांगू नकोस तुला मी चांगलं ओळखू नये राजा. राजा सांगतो की त्यावेळी मला हे अपेक्षित नव्हतं,
त्यावेळी अवनी मॅडमवरती घरून लग्नासाठी खूप दबाव होता. एकाच रात्रीत निर्णय घेऊन त्या माझ्यासोबत निघून आले. आणि तसंही माझं त्यांच्यावरती प्रेम होतं ना. जर मी त्यांना तिथेच सोडलं असतं तर मी त्यांना गमावून बसलो असतो. म्हणून एका रात्रीत निर्णय घेतला. खरं तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला हव्या होत्या, पण सांगायला तेवढा वेळच नव्हता ना माझ्याकडे. फक्त तुमच्या लहान भावाची चूक झाली म्हणून समजून घ्या की. माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला एका ठिकाणी कामाला पाठवलं. तिथे तुमचं नाव खराब झालं. तिच्या घरच्यांनी तुम्हाला फोन करून वाटेल ते बोलले, तुमचा अपमान केला. या सगळ्यासाठी नाना मी हात जोडून माफी मागतो. पण नाना, अहो मी तुमचा लहान भाऊ आहे की नाही. मी मुद्दाम काहीही स्वतःहून केलेलं नाही आहे. असं तुम्ही मला कामावरून काढून टाकलं, मी तर काय करणार ना. माझा थोडा तर विचार करा की. पण नाना स्पष्ट सांगतात की ऐक, हे बघ राजा, तुझी काय बाजू होती ती मी ऐकून घेतली, पण तुला पुन्हा इथे काम नाही मिळू शकत. अरे विचार कर ना, उद्या जर का तू पुन्हा असं काय तर चूक केली तर मी काय करायचं आहे. त्यावर राजा सांगतो की अहो नाना, आता माझं लग्न झालं आहे. मी पुन्हा दुसरं कोणत्या मुलीला पळवून नेईन का विचार तरी करेन का. आणि तुम्ही असं बोलू नका ना. हे बघा, माझ्यावर लग्न झालं आहे. आता माझ्यावर खूप जबाबदारी आहे त्या. सध्या मी कोणाकडे तरी काम करण्याचा विचार करत होतो, पण काहीच नाही हो. तुमच्याकडे काम करण्याचं समाधान कुठेच नाही. प्लीज मला परत नोकरी द्या ना. नाना समोरून सांगतात की मी देऊच शकत नाही. तू निघ बरं इथून राजा. तरीही राजा त्यांच्या हातापाया पडत असतो, त्यांना कळ घालतो. मी तुमच्या विश्वासाने चालू आहे ना इथे. अहो अवनी मॅडम त्या इतक्या चांगल्या आहेत ना मनापासून. म्हणजे विचार करा ना नाना, त्या एका श्रीमंत घरातून येऊन सध्या माझ्या घरात ॲडजस्ट करून राहत आहे. आणि मला त्यांना त्यांच्या घरच्यांसारखं चांगलं आयुष्य द्यायचं आहे. माझ्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी तर नाही म्हणू नका ना. माझी फक्त एवढी बाजू सांभाळून घ्या ना नाना. तिथे आता तो इतका हातापाया पडत असतो ना राजा. तिथे नाना शेवटी म्हणतात की आधी तू हात पाय सोड बरं माझे. बरं समजा आता मी तुला काम दिलं आणि जर पुन्हा त्या मुलीच्या घरच्यांनी येऊन मला त्रास दिला तर. त्यावर राजा सांगतो की नाना असं काहीच नाही करणार ते. त्यांच्या घरच्यांनी आम्हाला कधीच वेगळं केलं आहे. आता परत नाही ना कधीच येणार ते. त्यावर नाना म्हणतात की काय राजा, अरे त्या दिवशी तुझी मदत करायची, तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली मी. टूर्स ट्रॅव्हलच्या जागी कन्स्ट्रक्शनचं खोटं ऑफिस उघडलं आणि तिथं काय झालं, ते ज्युनियर देशपांडे आले ना. तरी राजा विनवण्या करतो म्हणून ते म्हणतात की ठीक आहे बघू. राजा विचारतो की उद्यापासून येऊ ना. ते सांगतात की बघूया म्हणलं ना, काम दिलं आहे असं म्हणलं नाही मी. त्यावर राजा त्यांना म्हणतो की तुम्ही बघूया म्हटलात म्हणजे कामावरही असाच अर्थ होतो. त्यावर नाना म्हणतात की काय राजा, किती गोड बोलून काम करून घ्यायला शिकलास हा. मला सांग, त्या देशपांडेंच्या पोरीचा सांभाळ करतो ना तू नीट. त्यावर राजा सांगतो की अहो काय नाना, एवढा विश्वास नाही तुमच्या माझ्यावर. अहो एवढं मोठं श्रीमंत घरच सोडून आलेत त्या माझ्यासाठी. त्यांना छानच सांभाळणार ना. आणि तुम्हाला सांगू का नाना, आमच्या घरात त्यांना एकदम शांत राहतात. अजिबात दिखाऊपणा, अहंकार, गर्विष्ठपणा काही नाही. त्यावर नाना म्हणतात की तुझ्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे ती, पण त्या मुलीने तुझ्यात असं काय बघितले रे. त्यावर राजा आता तिथे कसा रुबाब झाडतो बघा. तो म्हणतो की मुलींना माझ्यामध्ये आवडण्यासारखं खूप गोष्टी आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सुंदर हुशार आहे. त्यावर ते म्हणतात की थांब थांब थांब. आता राजा स्वतःबद्दल बोलतोय, त्यांना ऐकायचं नाही वाटतं. राजाही म्हणतो की ते ठीक आहे, ते सगळं सोडा नाना. मला ना त्यांना व्यवस्थित सांभाळायचं आहे. आणि तसंही तुम्ही मला लहान भाऊ मानता की नाही. आता जर का मी तुमच्याकडे तक्रारच नाही येऊ दिली तर अभिमान तर तुम्हालाच वाटेल ना. त्यांना ना मला कायम आनंदातच ठेवायचं आहे. त्यांना नोकरी करायची आहे, पण त्यांच्या घरच्यांनी सर्टिफिकेट दिली नाहीत त्यांची. त्यांना मला त्यांची सगळी सर्टिफिकेट मिळवून द्यायची आहेत अप्लाय करून. म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी पण मिळेल आणि त्या खूप आनंदात पण राहतील. त्यांची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत ते. माझ्यासोबत लग्न करून त्या माझ्यासोबत इथे आले आहेत, पण त्यांची स्वप्न अपूर्ण राहू नयेत ना असंच वाटतंय. फक्त त्यांचं नाव सार्थक झालं पाहिजे बस.
तेव्हा नाना शेवटी राजाला होकार देतातच, कारण आता प्रश्न अवनीचा असतो ना. राजा सांगतो की त्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी, आनंदात ठेवण्यासाठी, त्यांची स्वप्न इच्छा पूर्ण करण्यासाठी मला आधी कामाची गरज आहे की नाही. ठीक आहे नाना, आता फायनल. उद्या सकाळीपासून मी कामावरती येतो. उद्या 8ला येतो आणि वेळेवर गाडी पण घेऊन जातो. तोपर्यंत धन्या अवनीला पाण्याच्या गॅरेजमध्ये घेऊन गेलेला असतो. आता ते पाण्याचे गॅरेज आहे आणि पाण्या मोठ्या गाडीच्या शोरूमचा मालक नाही, तर तो गॅरेज काम करतो. हे जेव्हा अवनीच्या लक्षात येतं, त्याने राजाने पुन्हा एक थापा मारलेले, पुन्हा एक खोटं बोललेलं, इतका तिरस्कार वाटतो ना. अवनी अचानकच आपल्या गॅरेजमध्ये आली म्हणून पाण्याला तिच्यासाठी काय करावं आणि काय नको असं होतं. संभ्याला तो पटकन पाठवतो आणि अवनीसाठी चहा आणि गरमागरम भजी आणायला सांगतो. पावसाळ्याचं वातावरण असतं ना. अवनी या सगळ्यासाठी नकार देते खरं, पण पाण्या समजावतो की वहिनी, तुम्ही पहिल्यांदा इथे आला आहात ना. आता पाण्या धन्यालाच ओरडतो की धन्या, वहिनी इथे येणार आहे त्या आधी ते सांगायचं ना. धन्या सांगतो की अरे पाणी आम्ही कॉलेजमध्ये गेलो होतो. वहिनीनं दिवसभर करमणार नाही म्हणून मीच त्यांना स्वतः माझ्या कॉलेजमध्ये घेऊन गेलो होतो ना. येता येता तुझं गॅरेज पण लागतं, म्हटलं वहिनीला दाखवावं. अवनी विचारते की तुम्ही इथे किती दिवस झालं काम करताय. त्यावर पाण्या सांगतो की मी 15 वर्षाचा असल्यापासूनच कामाला लागलो. तुम्हाला वाटत असेल ना की मी खूप जास्त शिकलो आहे वगैरे, तर तसं काहीच नाही. माझं काही जास्तीचं शिक्षण झालं नाही आहे. 12वीपर्यंत पण शिकायला गेलो मी. अवनीला आठवतं की राजाने कशा तिच्यासमोर थापा मारल्या होत्या, पाण्याच्या गाड्याचं मोठं शोरूम आहे वगैरे म्हणून. इतकी चिडते ना मनात ती. अवनी त्याला विचारते की इथं असं काम करायचं म्हटलं तर त्रास होत असेल ना. म्हणजे हे इतकं मोठं नाही आहे ना. पाऊस आला तर भिजायचं, उन्हाच्या वेळेला असं उन्हात बसून काम करणं कठीण जात असेल ना. त्यावर पाण्या सांगतो की काय नाही, सवय झाली आता. त्यात धान्या उत्साहाने सांगतो की पाण्याचे पण मित्र गाडी वगैरे घेऊन इथेच येतात. घरी आल्याचं बघितलंच नाही ना त्या मित्रांना. त्यावर पाण्या सांगतो की त्यांना मित्र म्हणावे की नाही तेच कळत नाही. म्हणजे त्यांना काय अडचण असेल ना तर मला हाक मारतात, पण ते घरी मात्र कधी आलेच नाहीत. आणि मला पण कधी त्यांच्या घरी त्यांनी बोलवलं नाही. काही कार्यक्रम वगैरे असेल तर नाही कधी आमंत्रण पण दिलं नाही. आता त्यांना मित्र तरी कसं म्हणायचं ना वहिनी. त्यावर धान्या म्हणतो की वहिनी, मी तुम्हाला कॉलेजमध्ये येताना सांगितलं होतं ना की आपल्या घराचा इतिहासच असा आहे. इतक्यात सांब्या अवनीसाठी धान्या सगळ्यांसाठी चहा गरमागरम भजे घेऊन येतो. तेव्हा अवनी सांगते की हे भजे वगैरे कशाला, पण पाण्याला वाईट वाटेल म्हणून ती सांगते की ठीक आहे धनू, आपण घरी गेल्यानंतर खाऊयात. आता काही वेळानंतर जेव्हा अवनी घरी जाते तेव्हा ती एकटीच असते. आता तिथे राजा येतो, आनंदात उत्साहात असतो, कारण त्याला परत काम मिळाले ना. त्याच्या आयुष्यात हीच आनंदाची बातमी घडते की राजाला परत एकदा काम मिळालं. आल्यानंतर ना राजाचे थापा मारायचे आणि फुशारक्या मारायची सवय काहीच जात नाही. म्हणजे घरात मोठा AC वगैरे लावायचा, नंतर वॉशिंग मशीन घ्यायचे, ह्या असल्या सगळ्या बाता त्याच्या चालू असतात. अवनी विचारते की घरात AC बसवायचा आहे, या घरात AC बसवता येईल का त्याचा विचार तरी करा आधी. राजा म्हणतो की अरे हो, छपराचं घर आहे ना, ठिकठिकाणी थोडे भेग आहेत, नाही बसवता येणार. हो, पण तुमच्या रूममध्ये लावू शकतो की. अवनी सांगते की आज मी धनूसोबत कॉलेजमध्ये गेले होते. राजाला आवडतं. अरे वा, छान झालं म्हणतो तो. अवनी मुद्दाम विषय काढते की शिक्षण झाल्यानंतर तो काय करणार आहे हे तुम्हाला सांगितलं होतं आधी. राजाला त्याने थापा मारल्या त्या आठवता की त्याला फॉरेनला वगैरे पाठवायचा असं यांचा प्लॅन होता. ते खोटं आठवल्यानंतर तो मुद्दाम नाटकीपणा करतो न आठवल्याचा. मनात घाबरतो की भोंबला, अजून एक खोटं पकडलं. एक बाहेर आलं होतं तर अवनी घर सोडून जायला निघाली होती. आता ते काय करेल त्याचं. अवनी मुद्दाम विचारते की काय झालं, मला जे सांगितलं होतं ते विसरलायस का. राजा तुझं काय करा म्हणा मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे खोटं बोललं तर लक्षात ठेवावं लागतं आणि तेही एक खोटं बोललं तर ठीक आहे ना, पण तू तर दर मिनटाला खोटं बोलतोय माझ्याशी. काय म्हणाला होता मला की धनु शिक्षण पूर्ण करून परदेशात जाणार आहे, त्याला परदेशात फॉरेनला पाठवायचे,
हीच आमची इच्छा आहे. त्याचं स्वप्न, ध्येय, जे काही सांगितलं आहे ते आठवतं आहे ना तुला? अरे पण आज कॉलेजमध्ये जाऊन मी स्वतः बघितलं. त्याच्याविषयी खूप बॅक आहेत आणि तो मला स्वतः म्हणाला की डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याचा काहीच प्लॅन नाही आहे. बरं ते ते पण सोड राजा. आणि तू मला पाण्याबद्दल काय सांगितलं होतं की तो गाड्यांचा शोरूमचा खूप मोठा मालक आहे वगैरे. आता राजाचा आवाज घशातच अटकतो की. अवनी विचारते की काय झालं? डोकं दुखते का आता? नाही म्हणजे तुमच्या घराबद्दल सांगायला तुम्हाला काय कमीपणा वाटतो? मोठा भाऊ घमंडी काम करतो, लहान भाऊ साधा मेकॅनिक आहे, हे सांगायला तुला काय अडचण आहे? त्यावर राजा भस्कन बोलतो की अहो हे सगळे एकाच वेळी खोटं बोललो होतो. असं एक एक करून विचारून माझी वाट का लावताय? अवनी म्हणते की एक एक करूनच तर आता मला समजतंय ना. त्यावर राजा पुन्हा अवनीला स्पष्टीकरण द्यायला जातो की तेव्हा जे सांगितलं होतं आता पण तेच सांगतोय. तुम्ही माझ्यासोबत या घरात याल असा विचार नव्हता केला मी. कुठली तरी अनोळखी मुलगी मला काहीतरी विचारते माझ्या फॅमिलीबद्दल म्हणून सहज थापा मारले होते मी. आणि तुम्ही जे जे विचारलं होतं ते मी सगळं एकाच दिवशी सांगितलं होतं ना. आता रोज तुम्ही माझे एक खोटं पकडताय. आणि अवनी त्याच्यावरती डाफरते की राजा, एवढं खोटं बोलायला तुला जराही लाज नाही वाटली? आणि वरून आता इतक्या थापा मारतोय की घरात AC बसवायचं आहे, वॉशिंग मशीन घ्यायची आहे. काय चाललं हे? तिथे राजा म्हणतो की बघताय ना तुम्ही या घरात राहून. सांगा या घराबद्दल सांगण्यासारखं काय आहे? गावात कोणीही किंमत न देणारं घर आहे आमचं. आम्हीसुद्धा आधी याला घर म्हणून घर मानतच नव्हतो. म्हणजे या घरात 5 जण राहतात. एका बॅचलर रूमसारखे आम्ही जगत होतो. हे सगळं जर तुम्हाला आधीच सांगितलं असतं ना, तर तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असता? माझ्यावरती विश्वास तरी ठेवला असता का तुम्ही? आता तुम्ही मला सतत हेच ऐकवताय मॅडम की उगाच खोटं बोललो. खोटं बोलायला मला लाज नाही का? पण तुम्ही मला सांगा की जर तुमच्याशी त्यावेळी खोटं बोललो नसतो तर तुमचं काय झालं असतं? अवनी विचारते की आता माझ्यावर ते का शिकतोय? तेव्हा राजा सांगतो की यात तुमचंच नुकसान झालं असतं ना. माझ्याबद्दल खरं कळलं असतं, माझ्या घराला कोण किंमत देत नाही, तुम्हीही दिली नसती. मग काय, त्या खोटक्या विमानाशी लग्न करून तुम्हाला जावं लागलं असतं. एखाद्या सायकोच्या तावडीत सापडून तुमचं आयुष्यच खराब झालं असतं. आता माझ्या बाजूने जरा विचार करून बघा. मी खोटं बोललो, तुम्ही विश्वास ठेवला, म्हणून तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडल्यात ना. आता तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकता, तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, तेही स्वतंत्र राहू शकता. हे सगळं मी ते बोललो म्हणून झालं आहे की नाही? त्यावर अवनी विचारते की राजा, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? माझ्या चांगल्यासाठी तू खोटं बोला? राजा म्हणतो की अहो पण त्याचाच हा परिणाम आहे ना, सगळं चांगलंच घडलं आहे की. आणि अवनी मॅडम, मी असं ऐकलं आहे की चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललेलंच चालतं. अवनी वैतागते की तुझ्याशी बोलण्यातच अवघड आहे. आणि राजा, तू मला कालची गोष्ट सांग. तू तर अण्णांचा एक शब्दही ऐकत नाही या. मग काल जेव्हा ते रूममध्ये झोपायला जा म्हणाले तेव्हा लगेच कसं ऐकलं रे? आता राजा पुन्हा घाबरतो. त्यावर पण त्याचं उत्तर तयार असतं. अवनीला तो सांगतो की अण्णांनी सांगितलं म्हणून नाही हो ऐकलं. एकतर मला रोज तो धन्या आणि पाण्या रोज मला प्रश्न विचारतात की मी बाहेर का झोपतो म्हणून. आपल्याबद्दल त्यांना काही माहीत नाही आहे ना. आणि त्यातच अचानक अण्णांनी मला रूममध्ये पाठवलं. त्यावेळेला मला काय करावं सुचत नव्हतं. आणि समोर अण्णा असल्यामुळे दुसरा पर्याय पण नव्हता, म्हणून गुपचूप आत आलो. त्यावर अवनी विचारते की तू पुन्हा खोटं बोलतोयस ना राजा? मला ना तुझ्यावर विश्वास ठेवावा का नाही कळलं नाही आता. आता राजा मनातच कपाळाला हात मारून घेतो की आता मला पुन्हा पुन्हा अवनी मॅडमला मी किती चांगला माणूस आहे हे त्यांच्यासमोर सिद्ध करून दाखवावं लागतंय वाटतं. अहो मॅडम, तुम्ही 1 दिवस 1 रात्र माझ्यासोबत प्रवास केला आहे. त्यात त्या सोंगट्या विमानाच्या घरी असताना पण मी तुम्हाला एकटीला पण घेऊन गेलो होतो ना. त्यावेळेला माझ्या मनात जर काही असतं तर मी गाडी इकडे तिकडे वळवून घेऊन गेलोच असतो की. मॅडम, तुमचं कसं झालं माहिती आहे का? तुम्हाला तुमच्या घराभोवतीच्या 4 गल्ल्या व्यतिरिक्त दुसरं काहीच माहिती नाही या. त्यावर अवनी विचारते की काय? राजा म्हणतो की तेच तर सांगतोय. मी एक प्रामाणिक, हुशार आणि साधा माणूस आहे. माझ्या घराबद्दल काहीतरी खोटं बोललो म्हणून तुम्ही माझ्या चरित्रावरच प्रश्न उपस्थित करताय. आता काल अचानक अण्णांनी मला रूममध्ये पाठवलं. मला बघून तुम्ही घाबरलात. माझ्या मनाला किती टोचलं ते.
म्हणजे तुम्ही असं माझ्यावरती अविश्वास दाखवणं म्हणजे माझ्या चांगल्या मनाचा, चांगुलपणाचा, चरित्राचा अपमान केल्यासारखंच आहे. त्यावर अवनी रागाने म्हणते की खोटं बोलल्यावरती कसा विश्वास ठेवायचा, तेही मिनटाला. राजा सांगतो की एका मुलीला संकटातून सुखरूप वाचवून आणून सोडलं ना, हेच माझं चरित्र आहे. बाकी माझं शिक्षण काय झालं आहे, मी काय करतो, याने काहीच फरक पडत नाही. आता राजा मुद्दाम अवनीला हसवण्यासाठी एक चेष्टा करतो. अवनी मॅडम, आता तुमच्या वागण्यावरून मला शंका येते की तुम्ही धन्या, पाण्या, यशोदा यांना भावंड मानता. म्हणजे तुम्हाला ते असल्यानंतर सेफ वाटतं. सतत यशोदाला तर मोठा भाऊ असं म्हणत राहता. एका दिवशी त्याला ना म्हणता चुकून मला पण भाऊ म्हटलात म्हणजे झालं. त्यावर अवनी इतकी खदखदून हसायला लागते ना. त्यावर राजा सांगतो की बघा, हसलात ना, हसल्यावरच तुम्ही छान दिसता. त्यावर अवनी म्हणते की वा राजा, तू मधून काहीही बोलतोस हा. त्यावर राजा म्हणतो की उलट मला छान वाटतंय की मी तुमचं मन लवकरात लवकर वळवलं, नाहीतर तुमच्या रागाला मला सामोरं जावं लागलं असतं. कसं आहे, काही मुली मी बघितल्यात ना की नवऱ्याने खोटं बोलल्यावर त्यांना खूप राग येतो, पण तुमचं तसं नाही आहे. अवनी हसता हसता त्याला सांगते की नवऱ्यानं खोटं बोलल्यावर बायकोला राग येणं साहजिक आहे, पण तू थोडीच माझा नवरा आहे. तुझ्या बोलण्याचा मला का राग येईल? मला अजिबात राग आलेला नाही आहे. बिचारा राजाचा पोपटच केला अवनीने. पण अवनी राजाला आता दमदाटी करते. कामाच्या बाबतीत, घराच्या बाबतीत जसं काही खोटं बोललात ना, आणि आता परत जर मला कळलं की तू अजून काही थापा मारल्यात, तर राजा यावेळी तुला खरंच मला माझ्या रागाच्या सामोरं जावंच लागेल हा. कारण आता जर मला समजलं काही, तर मग मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे. आता राजाचं खोटं पकडून पण अवनीने थोडक्यात निभावले. पण अण्णांचं काय? अण्णा असं कोणतं सरप्राईज देणार आहेत राजा अवनीला? पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आणि पुढे प्रेक्षकांनो एक खतरनाक ट्विस्ट येणार आहे. तर तो पाहण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आणि भाग कसा वाटतोय कमेंट करायला अजिबात विसरू